नोटबंदीपासून UPI पर्यंत आणि ट्रम्प यांचा डिजिटल टोल कनेक्शन. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 8 नोव्हेंबर 2016 भारताच्या आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. उद्दिष्ट सांगितले गेले काळा पैसा, बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा आर्थिक पुरवठा रोखणे. पण याच निर्णयानंतर भारतात डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली. पुढे UPI आलं आणि आज मोबाईलमधून काही सेकंदात पैसे पाठवणे ही भारतीयांच्या रोजच्या जीवनातील सामान्य गोष्ट झाली आहे. आणि आता इथे एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. UPIच्या अमेरिकेशी, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नेमका संबंध काय? 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतात नोटबंदीची घोषणा झाली आणि त्याच दिवशी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. तर याचा UPI पेमेंट बरोबर काय संबंध, तुम्ही विचारात पडाल. त्याचा खोलवर संबंध असा, तुम्ही आतापर्यंत वापरण्यात आलेल्या क्रेडिट कार्ड्स पैकी उदाहरणार्थ सिटी बँक, अमेरिकन एक्सप्रेस हे क्रेडिट कार्ड्स संपूर्णपणे अमेरिकेच्या मालकीचे आहेत. UPI मात्र बँक खात्यातून थेट कमी खर्चात आणि झटपट पैसे पाठवण्याचा पर्याय सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. क्रेडिट कार्ड्सच्या पेंडिंग का मात्र तुमच्या ऑनलाईन UPIच्या पेमेंट प्रणालीमुळे नुकसानदेही झालं. याच्यातून ट्रम्प साहेबांना बुद्धी आली की आपण आपल्या मित्रास, भारताचे पंतप्रधान यांना आग्रह धरावा की UPI पेमेंट्स यांच्यावर तुम्ही टोल लावा. कारण UPI वर व्यवहाराच्या रकमेप्रमाणे शुल्क आकारणे म्हणजे डिजिटल व्यवहारांसाठी टोल नाका उभारण्यासारखं ठरू शकतं. व्यवसायाला वेग, ग्राहकाला सोय, व्यवहारात पारदर्शकता आणि अर्थव्यवस्थेला डिजिटल पायाभूत सुविधा देण्याच्या प्रणालीवर शुल्क लावल्यास त्याचा भार शेवटी ग्राहक आणि व्यापाऱ्यावरच पडणार नाही का? म्हणून मुद्दा फक्त UPI फ्री असावा की शुल्क आकारावं एवढाच नाही. मुद्दा हा आहे, डिजिटल भारताचं स्वप्न साकार करताना आपण व्यवहार पुन्हा एक नवा टोल तर उभा करत नाही ना. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.